ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय बघतो आहोत। दुसरा अध्याय महत्वाचा ज्ञानाचा अध्याय आहे। जेवढं काही भगवंतांना सांगायचं होतं ते सगळं खरं म्हणजे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे, पण ते ग्रहण करायला श्रोता अधिकारी पाहिजे। अधिकारी श्रोता जर नसेल तर ज्ञान जरी सांगितलं तरी ते पचत नाही। त्याचं कारण ते ग्रहण होत नाही, जिरत नाही आणि त्यामुळे ते आपल्या डोक्यावरून गेलं असं वाटतं। तथापि काय पुढे 18 अध्यायात सांगणार आहे हे कळण्याच्या दृष्टीनं या अध्यायात काय सांगितलं आहे हे कळणं आवश्यक आहे। जसं दासबोधाचा अभ्यास करत असताना लक्षात येतं की पहिल्या दशकात पहिल्या समासात पुढे दासबोधात काय सांगितलेलं आहे हे त्याच्यामध्ये घेतलं आहे, तसं ह्या दुसऱ्या अध्यायात संबंध ज्ञानाचा विचार आला। त्याच्यामध्ये देहाचं वर्णन आलं, आत्म्याचं वर्णन आलं, त्यानंतर अर्जुनाच्या अंगाने त्यांनी स्वधर्म कर्माचं महत्त्व काय ते सांगितलं आणि सर्व साधना करून जो पूर्ण होतो स्थितप्रज्ञ असं ज्याला म्हटलंय त्याची लक्षणं काय असतात ती आपण पाहतो आहोत। प्रजात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदुच्यते। ज्याच्या कामना संपलेल्या आहेत असा जो आहे तो स्थितप्रज्ञ आहे। दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा वीत राग भय क्रोधाः स्थितधीर मुनी उच्यते। फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे। कुणाला मुनी म्हणायचं, स्थितप्रज्ञ म्हणायचं तर वीत राग भय क्रोध, ज्याचे राग भय क्रोध सगळे संपलेले आहेत ते। आपण तर मनुष्य बघतो संसारामध्ये जीवन जगत असताना ह्याच्यातच गुरफटलेला असतो। राग म्हणजे अभिषा, काही ना काहीतरी हवं असतं, अभिलाषा असते, ते मिळालं नाही की क्रोध असतो, कशाची तरी भीती असते, मृत्यूची भीती असते, व्याधीची भीती असते, मान सन्मानाची कल्पना असतात, त्याला कुठं धक्का लागणार नाही ना अशी भीती असते। अशा भीतीमध्ये आपण जगत असतो। त्याच्या पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे जो यस सर्वत्र अनभिस्नेहा, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी नमणे ऐसी अनवच्छिन्न समता। सारखेपणा आहे सगळ्या ठिकाणी दृष्टीमध्ये, भूतमात्री सदयता, प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये दया आहे, कारुण्य आहे। का आहे दया आणि कारुण्य असे विचारलात तर अज्ञानी पुरुष पाहिला की संतांच्या अंतःकरणामध्ये कारुण्य येते की काय करावं, ह्याला कसं समजवावं। हा अज्ञानामुळे सुखदुःखामध्ये कटांगळा खातो आहे, त्याला ज्ञान झालं तर तो ह्याच्यातून बाहेर पडेल। आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, कोणत्याही प्रसंगाने त्याच्या चित्तात पालट होत नाही बोधावर गेलेल्या असल्यामुळे। गोमटे काही पावे तरी संतोषे तेने अनाभिभवे, संतोषामध्ये हुरळून गेला नाही, जात नाही। जो वोखटेने नागवे विषादासी, त्या विडवाकडं काही घडलं म्हणून त्याची खिन्नता आली असंही संभवत नाही। ऐसा हरिख शोक रहितू आत्मबोध भरितू, महत्वाची 2 लक्षण तरी सांगितलंय। हरिख आणि शोक रहित, हर्ष नाही आणि शोक रहित झालेला आहे। आणि कशामुळे आत्मबोध भरितू, आत्मबोध भरित झाला की आपोआपच हर्ष शोक रहित होतो। आपण आत्मबोध भरितो नाही म्हणून हर्ष शोकामध्ये सापडतो, एक आलं की दुसरं त्याच्याबरोबर आपोआपच येतं। असा जो असे तो प्रज्ञायुक्त असं म्हटलेलं आहे। आत्मबोध भरितू ह्याचा अर्थ ज्याला स्वरूपबोध झालेला आहे, ज्याला मी आत्माच आहे हे कळलेलं आहे, तो या देहाच्या पातळीवर जे काही सुखदुःख येत असतात त्याला फारसं लक्ष देत नाही। यदा संवरते चायम कुर्मुंगा निव सर्वशा इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठेचा। कुणाची प्रज्ञा म्हणजे बुद्धी ही स्थिर झालेली आहे म्हणून त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे। ती लक्षणं सांगतायत, त्याच्यामध्ये म्हणतात कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, कासव पाण्यामध्ये असलं की त्यांचे ते सगळे पाय बाहेर पसरून ते खुशाल पोहत असतं त्याच्यामध्ये, पण कुठं काही जरा खडा पडला, काही पान पडलं, काही त्याला थोडी चाहूल लागली की इच्छा वशे आवरी आपुले आपण, तो पसरून खेळतही असतो आणि जरा काही मनात आली की ताबडतोब ते इच्छा वशे आवरतो। तैसी महत्वाचं सांगितलं त्यांनी, तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती। हे सगळ्यात अवघड प्रश्न आहे हा जो सांगितलाय। इंद्रिये स्वाधीन पाहिजेत आपल्या,
मनाला वाटलं नको त्या गोष्टी बघतात, नको त्या गोष्टी ऐकतात. सांगत असते बुद्धी, हे करू नये, हे खाऊ नये, इकडे जाऊ नये, हे बोलू नये. अनेक मंडळी असे असतात की बोलून झाल्यावर वाटतं की हे बोलायला नको होतं, खाऊन झाल्यावर वाटतं की हे खायला नको होतं. कुठेतरी जातो आणि मग वाटतं नसतो गेलो तर बरं झालं असतं, पण मग आधीच नव्हतं का लक्षात आलं, विचारच केलेला नसतो. किंवा त्या मनाचा इतका जोर असतो की बुद्धीने जरी सांगितलं असं करू नये तरी देखील ते मन, त्या इंद्रिय फरफटत चालली तिकडे. म्हणून सबळ साधनेमध्ये भर जर कशावर असेल तर इंद्रिय संयमित केली पाहिजेत आणि मन संयमित केले पाहिजे. पुढची सगळी लक्षणं आपण जर पाहिली तर हा जर एकदा पाया लक्षात आला तर पुढच्या सगळ्यांचा अर्थ लागतो. म्हणून इंद्रिये अपैती होती, ज्याची इंद्रिय स्वाधीन असते आणि जयाचे म्हणितले करते. जे काही करायला हवंय असं वाटतंय त्याप्रमाणे ते करताय, पराधीन नाहीये. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं समजावं. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आता ह्या श्लोकात साधक काय करतात ते सांगितलेलं आहे. अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक, या विषयात साधक त्यजिती नियमे. साधकाचा प्रयत्न असतो की या विषयांचा त्याग करायचा, अनावश्यक विषयांचा त्याग, त्याला नियम लावायचा. संपूर्ण विषयाचा त्याग कुणीही सांगितलेला नाही आहे. तर देह धारण करायचा असेल तर खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. त्यामुळे विषय त्यागी, चालता बोलता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी. फिरतोय फिरतोय देह ठेवलेला आहे, देह आपण वापरतो आहे, अशा वेळेला विषय टाकले असं संभवत नाही. परंतु अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजे विषय त्याग सांगितला. ज्या गोष्टीची देहाला गरज नाही अशा गोष्टीपासून मन संयमित करणं, इंद्रिय संयमित करणं. म्हणून या विषयांते साधक त्यजिती नियमे. साधक प्रयत्न करतात की इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवायचं. विषय समोर आला तरी इंद्रिय तिकडे जाऊ द्यायचं नाही. श्रोत्रादी इंद्रियावरती, आणि असं केल्यामुळे साधकाने अमुक एक ऐकायचं नाही, नाही ऐकायचं, नाही पाहायचं, ठीक आहे. परी रसने नियमून करीती. बाकीच्याला नियम लावतात पण जीभ त्यावत नाही. खाऊ नये ते खाते, बोलू नये ते बोलते. जिभेला दोन काम आहेत, आणखी बोलायचं नाही तर खायचं. खाऊन झालं की बोलत राहतात, बोलून झालं की खात असतात. काही बोलता बोलताही खातात, दोन्ही एकाच वेळेस चालू असतं. तर इथं सांगितलं त्यांनी, परी रसने नियमू न करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी. असं असल्यामुळे इंद्रिय संयमित करायची, ह्याचा अर्थ सगळीच्या सगळी इंद्रिय संयमित झाली पाहिजे. एका बाजूने जर का ते इंद्रिय खुलं असेल तर जसं ते नळ भरायचं, वरनं एक नळ सोडला 10 तोट्याने खालनं वाहून जातोय, कधी भरणार हौद. तसं बाकीची इंद्रिय जी आहे ती संयमित केली पण तोंड अफाट चालू आहे असं जर असेल तर चालणार नाही. त्याला त्याने उदाहरण दिलंय, जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. वरच्या बाजूने पालवं काढतायत, पानं तोडून टाकतायत, खुडून टाकतायत वाढू नये म्हणून, पण खाली पाणी घातलं जात आहे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. असं जर असेल तर त्या वृक्षाचा नाश कसा होणार. पाणी घातलं जात आहे त्याला. तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके. पाणी घातलेलं असल्यामुळे तुम्ही वर्ण तोडलं आडवा फाकतो, वाढतच जातो आणखी. तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे. तसा विषय पोखे पोसला जातो रसनाद्वारे, कारण रसना ताब्यात ठेवलेली नसल्यामुळे तो विषय मनामध्ये तर राहतो. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. येरा इंद्रिया विषय तुटे याचा अर्थ इतर विषय जे आहेत ते इंद्रियांना आपण त्याला संयम लावू शकतो, परंतु रसनेला पूर्णपणे थांबवता येत नाही. त्याचं कारण जे जीवन हे न घटे येणे विण. जीवनच त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे न खाता न पिता आपल्याला राहता येत नाही. त्यामुळे इतर इंद्रिय जरी संयमित केली तरी जे जीव जे आहे, रसना जी आहे, तिला पूर्णपणे आपल्याला संयमित ठेवता येत नाही, म्हणजे बंद करता येत नाही, त्याला मर्यादा घालता येते. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊन जाये. मग काय होतं, त्या रसनेला देखील नियम घालता येतो. केव्हा, जै परब्रह्म अनुभवे होऊन जाये.
जेव्हा तो जीव परब्रह्मरूप होतो, त्या अनुभवाला पोचतो, तेव्हा साहजिकच त्या रसनेलाही नियम लागतो. मग ते जिभेला आता परब्रह्म पावला म्हणजे मग रसनेला आम्ही नियम लावू असा त्याचा अर्थ नाही आहे. रसनेला नियम लावायला लागलात की हळूहळू परब्रह्मरूप होतो. म्हणजे जिभेला सवय काय आहे म्हणा तर एकच नामाची सवय लावलेली, अखंड नाम मुखामध्ये येत आहे. किंवा काही ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, गीतेचं काही पाठांतर केलेलं असेल, जे जे काही चांगली चांगली संत वचन आहेत तीच मुखामध्ये येत आहेत, नाहीतर मौन आहे. अशा तऱ्हेनं ह्या स्थितीला आलं म्हणजे मग त्या रसनेला देखील नियम लागला जातो. मग पुढे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर ओवी आहे, तई शरीर भाव नासती, तेव्हाच शरीर भाव संपतात. ह्याचा अर्थ देहबुद्धी संपते आणि इंद्रिये विषय विसरती, इंद्रिय देखील विषय विसरतात. जै म्हणजे जेव्हा सोहम भाव प्रतीती प्रगट होय, जेव्हा सोहम बोध होतो तेव्हा सहज देहबुद्धी संपते आणि इंद्रिय विषयाला विसरतात. तेव्हा असा प्रश्न येतो या ठिकाणी की आधी सोहमबोध की आधी संयम. संयम करता करता सोहमबोध होतो आणि सोहमबोध झाल्यानंतर विषयाचं विस्मरण सहजच होत असतं. मग जेवला का खाल्ला का दुसऱ्याने बघायचं. मग पुष्कळ असं होतं की संतांच्या बाबतीमध्ये त्यांची जेवायची वेळ झाली का, त्यांना काय लागेल काय हवं आहे हे दुसऱ्यांनी विचारायचं त्या देहधारणासाठी. त्यांना त्याचं भान नसतं. त्या बाबतीत मला आठवतं स्वामीजी एकदा एक म्हणाले होते एक वाक्य की मी कधी भूक लागली म्हणून जेवलो आहे किंवा तहान लागली म्हणून पाणी प्यायलो आहे असं माझं कधी होत नाही. तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. तेव्हा असं कसं म्हणतात ते, ह्याचा अर्थ असा की असे एक तृप्तच असतात सगळ्या तऱ्हेनं आणि त्यामुळे फक्त मग देहधारणेला काही आवश्यक आहे म्हणून त्या त्यावेळेला त्या त्या गोष्टी नियमाने करायच्या. यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चिता इंद्रियाणि प्रमाथीनी हरन्ति प्रसवं मनः. ही इंद्रिय अशी बलवत्तर आहेत की आपण त्याला नियम लावायचं म्हटलं की अगदी कासाविशी करतात. म्हटलं अगदी चैन पडत नाही आतून, त्याला अगदी अशी तळमळ हे करायचंच आता की उठला चालला लगेच. त्यावेळी विचार करणार नाही हे वेळ बरोबर आहे का, किंवा आता आपल्याला खावंसं वाटलंय खरंच गरज आहे का, काय नाही कुठेतरी काही आलं कानावर की त्याला कुठून चालायला लागलं. एरवी तरी अर्जुन आहे आया नय साधना, जे राहटता ती जतना निरंतर. म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यासाठी काय काय करतात साधक मंडळी, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरूनी आहाती. अभ्यास चालू आहे ह्याचा अर्थ ध्यान नाम चालू आहे, यमनियम लावलेले आहेत आणि मनाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. याचा अर्थ ते आपल्या ताब्यात यावं म्हणून प्रयत्न केलाय. तेही कीजती कासावीसी, कासावीस होतो मन काय इंद्रिय काय. टीव्ही बघायचं आपण ठरवलं की बा नाही ते केबल सध्या बंद झालं, अगदी कासावीस होतं, अगदी बेचैन होत कधी एकदा ते सुरू होत आहे, कारण सवय लावलेली आहे ती इंद्रिय चैन पडू देत नाहीत आपल्याला त्या त्या वेळा त्या त्या गोष्टी झाल्याशिवाय. तेही कीजती कासावीसी, या इंद्रियांची प्रौढी आईसी. त्याचं महत्व एवढं आहे, मोठेपण एवढं आहे त्या इंद्रियांचं. जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलविका, ती हाडळ जी असते त्या मंत्रज्ञाला जशी, म्हणजे माती तो मांत्रिक असतो, तो मंत्र टाकायला म्हणून आलो असतो तिला घालवण्यासाठी, पण तीच त्याला मोह पाडून आपल्या मागे नेण्याची शक्यता असते. देखे विषय आहे तैसे, तसे हे विषय आहेत. साधक पुष्कळ ठरवतो याच्या नादी लागायचं नाही म्हणून. पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, पहिल्यांदा मर्यादित केलेले आहेत, साधना करतो आहे आणि काही एक विशिष्ट साधना झाली की रिद्धी सिद्धी येतात आणि मग रिद्धी सिद्धीच्या मिशाने पुन्हा विषय येतात. आता महाराज झाले, मोठे झाले, आता काय व्हायला लागलं, अहो काय खाण्याचे अनेक पदार्थ यायला लागले, गाड्या घोडी दारात उभं राहायला लागली, सापडला. सांगता येत नाही, सावध पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या रिद्धी सिद्धी आलेल्या आहेत त्या भुलवायला आलेल्या ते लक्षात ठेवायचं. साधकांनी त्यामध्ये जरा देखील सापडायचं कारण नाही, सावधच पाहिजे. अरे रिद्धी सिद्धीचे निमिषे मग आकडी ती स्पर्शे इंद्रियांचे नि, आणि मग इंद्रियांच्या मध्ये सापडतात. मग आपण म्हणतो अहो आम्ही कुठं मागितलं, तर सहज समोर आलं होतं. हो पण सांभाळा, सहज समोर जरी आलेलं असलं तरी ते केव्हा तुम्हाला त्याच्यात गुंतवील आणि स्वरूपापासून खाली आणेल किंवा आत्मबोधापासून विसर पडेल सांगता येत नाही. तिये संधी मन जाये, त्या इंद्रियांच्या मध्ये जर मन अडकलं मग अभ्यासी ठोठावले ठाये. अभ्यास ठोठावला, थांबला का हल्ली ध्यानाला वेळच होत नाही. हो तिकडं जायला लागतं, तिकडं जायला. अनेक मंडळी येत असतात दिवसभर, कोणी ना कोणीतरी येत असतात सारखी, कारण आता मोठे झाले, महाराज झाले ना, मग ते ध्यानाला वेळच नाही. आता अभ्यासही ठोठावले.
वाचायला वेळ, ग्रंथ वाचायला वेळ होत नाही, ध्यानाला वेळ नाही, नामाला वेळ होत नाही, निर्णया ठिकाणी जायचं असतं, पाद्यपूजा असतात, आणखीन काय काय असतात कार्यक्रम. अभ्यासी ठोठावले ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. इंद्रियांचा असं बळकटपणा आहे. संत जे असतात ते ह्या बाबतीत सावध असतात. मला आठवतंय स्वामींचं जीवन सगळं, प्रवासाला जरी जायचं असेल, आणखी कुठला काही कार्यक्रम असेल, 5च्या ऐवजी 4 वाजता उठतील ते. ध्यान पूजा सगळं सकाळचं झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. 6ला गाडी असेल, 3:30-4 पासून जी जी काही आपली साधना असेल ती कुठल्याही कारणामुळे त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये ते सापडले आणि ते अभ्यासी ठोठावले. वास्तविक त्यांना आता अभ्यासाची गरज आहे का? गरज आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे सगळं करायला पाहिजे. तानी सर्वांनी संयम्य युक्त आसीत मत्परः. सर्वांना संयमित करायला पाहिजे, युक्त आले पाहिजे, मत्पर झालं पाहिजे. तसे प्रज्ञा प्रतिष्ठित, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली. म्हणून यायिके पार्था, म्हणून लक्षात घे, याते निर्दळी जो सर्वथा, जो कोणी या विषयामध्ये न सापडता त्याचे निर्दळी करतो, म्हणजे त्याला बाजूला सारतो, त्याच्यावर आपला ताबा मिळवतो. सर्व विषयी आस्था सांडून या. विषय सेवन करणं आणि त्याच्याविषयी आस्था असणं ह्याच्यात फरक आहे. सहज समोर आला म्हणून थोडासा सेवन केला, तो सुद्धा योग्य असेल तर निराळं, आणि तो पुन्हा मला मिळायला हवा होता, किंवा बरेच दिवसात अमुक एक विषय मिळाला नाही म्हणून त्या विषयाचं चिंतन जर होत असेल तो त्याच्यात सापडला असं लक्षात घ्यावं. सर्व विषयी आस्था सांडून या. तोच तू जाण योगनिष्ठेचे कारण. असा जो कोणी असेल ना त्यालाच योगयुक्त योगनिष्ठ म्हणता येतं. जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवे ना. विषय सुखामध्ये ज्याचं अंतःकरण झकवे ना, सापडत नाही, गुंतत नाही, त्याच्यामध्ये मोहित होत नाही. जो आत्मबोध युक्तू, जो आत्मबोधाने युक्त झालेला आहे, ज्याला मी कोण हे कळलेलं आहे, सोहम म्हणजे तोच मी हे ज्याला कळलेलं आहे, होऊन असे सततू. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. नाही तर सकाळी सोहमबोध झाला आता दुपारी गेला वाटतं, असं नाही. सततू असा सतत आहे, जो माते हृदया आतू विसंबेना. आणि जो कोणी मला आपल्या हृदयात जरा देखील विसंबत नाही. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. असे ज्ञानेश्वर महाराजांनी महात्म्याचं वर्णन करताना लक्षण सांगितलंय की महात्म्याच्या अंतःकरणात मी अखंड क्षेत्र संन्यासी होऊन राहिलेला असतो. तसं ज्याच्या हृदयामध्ये मी अखंड राहिलेला आहे तो मला जरा देखील विसंबत नाही. जे भगवंताचं विस्मरण झालं, स्वरूपाचं विस्मरण झालं असं जरा देखील त्याला होत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यन तुझी पायी संसारू असेल. आता एखादा म्हणेल की नाही बाबा बाहेरच्या काही विषयामध्ये कुठे मी नाही, काही पाहत नाही, काही खात नाही. याचा अर्थ ज्या गोष्टी नको त्या पाहत नाही, खात नाही, कुठं जात नाही, सगळं मी आवरलेलं आहे असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर ते म्हणतात पण मनात जर काही आलं तरी देखील साध्यन तुझी पायी संसारू असे, की तो संसारातच आहे. बाहेर अगदी एकांतात जाऊन बसलेला, हिमालयात जाऊन बसलेला, काही संबंध नाही इकडचा असं म्हणतो. पण तिथं बसून घरी काय चाललंय, बायको काय करते, मुलं काय करतायत, धंद्याचं काय चाललंय कोणास तो, मग घरीच बसायचं. तिथं जाऊन काय केलं. मग काही वेळा कोणी जर स्वामींना असं म्हटलं ना की एकांतात राहायला बरं वाटतं, तर म्हणजे ठीक आहे, एकांतात देहाने जाऊन बसाल, मनाचं काय करणार. एकांतात जाऊन बसल्यानंतर मनाने जर सगळ्या गोष्टीचं चिंतन होत असेल त्याचा उपयोग काय. त्यापेक्षा लोकात आहे परंतु एकांतात बसलेला आहे, आजूबाजूला माणसं आहेत परंतु तो आतमध्ये रमलेला आहे, असं व्हायला पाहिजे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. फार नाही घेतला हो, थोडंसंच काय आहे पण विष. थोडंसं घेतलं ना पण ते विष होतं. म्हणून विषाला त्या आयुर्वेदात आशुकारी असं म्हटलेलं आहे. बाकीचं अन्न पचायला वेळ लागतो, 3 तास 4 तास 5 तास असा वेळ असतो त्याला पुढे जाणं खाली सरकणं. पण विष एक थेंब जरी गेला ताबडतोब तो शरीरामध्ये भिनतो. हे जसं भिनतो आणि तो आपला नाश करतो, तैसी विषयाची शंका. एकांतात बसलाय पण मनामध्ये विषय थोडासा जरी आला, मनी वसती देखा घातू करी आशेखा विवेक जाता. सगळ्या विवेकाचा नाश करतो. थोडासा जरी विषय मनामध्ये आला
इतकं त्या विषयाचं महत्व आहे. आणि म्हणून पुढच्या 2 श्लोकात भगवंतांनी 2 श्लोकात म्हणताना विषयाचं ध्यान करायला लागला किंवा चिंतन करायला लागला की सर्व नाशापर्यंत कसा जातो त्याच्यामध्ये सांगितलंय. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते, कामा कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. नाशच. आणि कशामुळे? विषयाचं चिंतन केल्याने नाश होतो. म्हणून संत आपल्याला नेहमी सांगत असतात भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन न करता संसाराचं किंवा विषयाचं चिंतन होत असेल तर स्वरूपाचा बोध नाही, भगवंताचं चिंतन होत नाही, नको त्या गोष्टीचं चिंतन होतं आणि देह बुद्धी बळकट होत जाते. जरी हृदयी विषय स्मरती, म्हणून विषय सेवन करणं आणि त्याचं चिंतन करणं या दोन्हीत फार फरक आहे. समोर एखादा विषय आलेला आहे, समजा सहज कोणीतरी दिलाय, ठीक आहे, घ्यायला हरकत नाही आहे, त्याचं चिंतन होतं कामा नये. ते जर मनामध्ये राहिलं तर सगळ्यामध्ये वाईट. म्हणून विषयी स्मरती म्हटलंय त्यांनी. तरी निस्संग ही आपजे संगती, जो निस्संग झालेला असं आपण म्हणतो, विरक्त झालेला असं म्हणतो, तो देखील अडकतो. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. लगेच अभिलाष निर्माण झाला. अहो छान आलं होतं, परवाच्यावर तुम्ही काय पाठवलं होतं, चांगलं होतं ते, म्हणजे ते खाऊन झालं तरी आता पुन्हा तो विषय डोक्यात राहिला, हा चांगला होता, पुन्हा असा वाटला, तिथं सांगतो. त्यावेळी तुम्ही खाल्लं असतात आणि तिथंच जर विसरून गेला असतात तर फारशी हानी झाली नसती. पण त्याचं स्मरण जे झालं ते घातक ठरतं. तेथ कामो उपजला, ज्या ठिकाणी जेथ अभिलाषा निर्माण झाली, कामना आली, तेथ क्रोधू आधीचे आला. हवं होतं, मिळालं नाही. बरं, महाराज झाल्यामुळे कुणाला मागताही येत नाही. मग साधकाला सुद्धा हवं होतं पण मागणार कसं? क्रोध आला आतून. क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे, आणि क्रोधामध्ये नेहमी विवेक नष्ट होतो. क्रोध आला, राग आला की काय करायचं आणि काय करायचं नाही सुचत नाही. म्हणून नेहमी सांगितलेलं असतं की राग आला शांत बसा, 10 अंक मोजा असं आपण म्हणतो. त्या नामस्मरण करा. का? की आता तुम्ही विचार करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, तेव्हा जरा शांत व्हा पहिले, म्हणजे काय करायचं ते सुचेल. सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. सम्मोह झाल्यामुळे स्मृतीचाच नाश होतो. कोणती स्मृती? स्वरूपाची स्मृती गेली. वास्तविक आपण आत्मा असताना हा क्रोध कशाला पाहिजे, हे काम कशाला पाहिजे, हे जे सारखी जागृती हवी, त्याच्याऐवजी स्मृतीचा नाश झाला. मग चंड वाते ज्योती आहत जैसी. ज्योत आहे, जोरात वारा आला किती विजून जाते. किंवा अस्तमानी निशी जैशी सूर्य तेजाते ग्रासी. या संध्याकाळची वेळ झाली म्हणजे सूर्याचं तेज देखील ग्रासलं जातं, अंधार पडायला लागतो. तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणी असे. त्याचा स्मृतिभ्रंश झाला की प्राण्याची स्थिती अशी होती की वास्तविक नराचा नारायण होण्याची ताकद ज्या जीवामध्ये आहे तो असा काही हीन दीन बनतो त्या विषयाच्या नादाने की जे करू नये ते करतो. नको त्या गोष्टी समोर येतात आणि मग अज्ञानांध केवळ झालं. अज्ञान आता प्रकर्षाने आलं पुढे. त्याने आपलं विजय सकळ अज्ञानाने व्यापून टाकलं त्याला. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग बुद्धी आता सत्वगुणी असलेली काम करेनाशी होते, ती व्याकुळ झाली. म्हणजे विषयांच्या मागं इंद्रिय, इंद्रियांच्या मागं मन, मनाच्या मागं बुद्धी धावायला लागली. सगळी आपापली स्थानं सोडून धावायला लागली. जैसे जात्यंदा पळणी पावे मग ते काकुळ ती सैरा धावे, तैसी बुद्धीशी होय भवे धनुर्धरा. जात्यंद जन्मांदा असला मी तो जसं काकुळतीने इकडे तिकडे धावायला लागतो. कुठं धावायचं ते कळत नाही, धावत सुटतो. मग समोर काय विहीर आहे आणि अग्नी आहे का काय, काही त्याला पत्ता नसतो. तसंच ज्याचा स्मृतिभ्रंश झालेला आहे. आपण नेहमी बघतो गुन्हेगारी जी चाललेली असते त्याचं कारण हेच असतं की भानच नसतं आपण जे काय करतोय ते बरोबर का चूक. मग जेव्हा तो सापडतो आणि शांत होतो तेव्हा एखाद्याला लक्षात येते की आपलं चुकलं, असं करायला नको होतं. पण त्यावेळेला तो विकारांच्या इतका अधीन झालेला असतो की त्यावेळेला त्याला बरं वाईट चांगलं काय करावं काही समजत नाही. ऐसा स्मृतिभंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उपडे ज्ञानजात. अशी स्मृतिभंश झाल्यामुळे
बुद्धीची जी काही स्थिती होते त्यामुळे सगळ्याच्या सगळं ज्ञान म्हणून जे मिळवलेलं असतं सगळं जातं. म्हणून एका ठिकाणी समर्थांनी म्हटलं आहे की पुष्कळ उदंड विद्या शिकला परी प्रसंगमान चुकतीची गेला. विद्या शिकला असतं तरी त्यावेळा ते आठवलं पाहिजे ना. तसं मन बुद्धी जेव्हा विकारात सापडते तेव्हा काय योग्य काय अयोग्य ते कळत नाही. चैतन्याच्या भ्रंशी शरीरात असा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखी. चैतन्याची भ्रंशी शरीरातून चैतन्य निघून गेल्यानंतर त्या शरीराला जी दशा येते म्हणजे काहीच राहत नाही, तसं पुरुषाचा बुद्धिनाश झाला म्हणजे त्याची स्थिती होती. अहो ते बुद्धिवान होते, केवढे हुशार, असं कसं त्यांनी केलं? ते बुद्धिवान होते पण बुद्धिभ्रंश झाला. कसे? मग ते ध्यायतो विषयान पुंसापासून झालं. कुठेतरी सत्याच्या मागे लागले, संपत्तीच्या मागे लागले, कशाच्या तरी मागे लागले आणि चांगले विचारी असलेले देखील केव्हा कसे सापडले हे सांगता येत नाही. आणि हीच माणसाची मनाची स्थिती लक्षात घेऊन मोहविणारे त्यांना मोहात पाडत असतात. लोक मोहात पडत असतात, पाठीमागून पश्चाताप करत असतात, पण पुन्हा त्याच चुका होत असतात आयुष्यामध्ये. म्हणून फार सावध राहायला पाहिजे. म्हणून आई के अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधन मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके. म्हणून लक्षात असं घे की इंधन आहे, इंधन म्हणजे जळणारे लाकडं आहेत काय जे आहेत त्याच्यामध्ये एक जर स्फुल्लिंग पडला आणि मग तो प्रौढ झालिया, तो स्फुल्लिंग जर वाढत गेला तर त्रिभुवनाला जाळून टाकतो. तैसे विषयांचे ध्यान. सुरुवात कुठून झाली? स्फुल्लिंग कशाचा? विषयांचं ध्यान. विषय सेवन म्हणण्यापेक्षा त्या विषयांचं ध्यान. जरी विपाये वाहे मन, चुकून जरी मन त्या वाटेला गेलं तरी येसणे हे पतन गिवसित पावे, तर शेवट त्याचा पतनामध्ये होतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियेश्चरम आत्मवश्येर विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छति. मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे. आणि सगळेच्या सगळे विषय ते मनाने टाकले पाहिजे. म्हणून मन हे परमार्थात फार महत्वाचं आहे. प्रत्यक्ष विषय देखील नाही, विषय मी म्हटलं त्याप्रमाणे सेवन केला तरी मन त्याच्यात असता कामा नये. किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण असं व्हायला पाहिजे की नारायणाला जसं आपण म्हणतो की जो नारायण रूप झालेला आहे ते पुढे आता पुढच्या त्यांनी ओव्यामध्ये म्हटलेलं आहे काय त्याची स्थिती होते. तर नारायण रूप झाल्यानंतर नारायणाबद्दलची वासना किंवा कामना ही वाईट नाही आहे, विषयाची कामना वाईट आहे. म्हणून विषय आगवे सर्वथा मनवून सांडावे. मनातून हे विषय टाकले पाहिजेत. मग राग द्वेष स्वभावे नाशतेल. मनातून जर हे विषय टाकले तर मग त्या मनामध्येच ना राग आणि द्वेष असतो. राग ह्याचा अर्थ हवं असणं आणि द्वेष याचा अर्थ नको असणं. हवं नको हे जे गोष्टी आहेत ह्या मनाच्या असल्यामुळे मनातूनच आपण विषय जर टाकले तर हे हवं नको जे आहे आणि त्याच्यामुळे येणारे राग द्वेष आहे हे आपोआपच जातील. पार्था आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. हे फार सुंदर सांगितलं त्याने की रागद्वेष जर नसतील त्या विषयासंबंधी तर मग इंद्रियानी एखादा विषय सेवन केला तरी तो त्याला बाधक ठरत नाही. त्याचं कारण तो इंद्रियात रमत नाही. जनक राजा राजवाड्यात होता, किनखापी कपडे वस्त्र होते, ह्याच्यात बसला होता सिंहासनावर, तरी त्याला कुठलेही विषय बाधले नाही. तर त्याचं कारण तो बोधावर होता. आणि त्यामुळे विषय काय सेवन केले ह्यापेक्षा सुद्धा विषयात मन होतं का विषयापासून अलिप्त होतं याला महत्व आहे. जैसा सूर्य आकाशगतू लक्ष्मी करे जगाते स्पर्शतो. जसा आकाशात असलेला सूर्य आपल्या किरणाने जगाला स्पर्श करीत असतो. सूर्य आहे कुठं? आकाशात आहे. किरण जमिनीवर आहे, सगळ्या ठिकाणी स्पर्श करतायत. तरी संगदोषे काय लिंपत होते तीच आहे. तरी राजवारावर पडला अथवा केराच्या कुंडीवर पडला म्हणून त्याचा स्पर्श सूर्याला होतो का? वास्तविक सूर्याची किरणच त्याच्यावर पडलेली आहेत. पण तो जसा प्रकाश देऊन अलिप्त असतो तरी विषयात या काय तैसा इंद्रियार्थी उदासीन. तसा हा विषय सेवन करत असला समजा तरी इंद्रिय आणि त्याचे जे अर्थ म्हणजे विषय आहेत त्याच्या विषया उदासीन म्हणजे अलिप्त असतो. कारण आत्मरसेची निर्भिन्न, तो आत्मरसामध्ये रंगून गेलेला आहे. जो काम क्रोध विहीन होऊन असे, काम आणि क्रोध नाही. विषय सहज घेतो आहे पण त्याच्याबद्दल अभिलाषा नाही. तरी विषयात या काही आपण वेळा वाचून नाही. हा आता पुढचा बोध पुन्हा आहे.
विषयाबद्दल कामनाने त्याच्या पुढे जाऊन विषय सेवन करत असताना त्या विषयामध्ये देखील आपल्याखेरीज काही नाही असा बोध त्याला आहे. म्हणजे मी जसा आत्मरूप आहे तसाच तो विषय देखील आत्मरूपच आहे आणि त्यामुळे मीच तो आहे. जसं आपल्या देहाचा एखादा अवयव आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभिलाषा निर्माण झाली, असं कधी होतं का? आपल्याच देहाचा अवयव आहे, आपल्याला त्याच्याबद्दल अभिलाषा नसते. तसं सर्व एकरूप झालेलं असल्यामुळे त्याविषयी मीच तो आहे असं असल्यामुळे त्याच्याबद्दल अभिलाषा राहत नाही. आपण हे वाचून काही मग विषण कव का विषय कवण काही बाध्यतील कवण असा बोध असल्यामुळे विषय काय त्याला बाधणार का बरं? जरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तू. जर कधी पाण्यात पाणी बुडालं किंवा अग्नीने आगीला पोळलं असं जर होत असेल, म्हणजे जे होत नाही तरच या विषय संघामध्ये तो गुंतला असं म्हणता येईल. म्हणजे हे जसं अशक्य आहे तसा हा जो महापुरुष आहे स्थितप्रज्ञ आहे तो विषयात गुंतेल, नाही तो गुंतणार नाही. ऐसा आपणची केवळ होऊ नये असे सर्वच्या सर्व आपणच होऊन राहिलेला आहे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. त्याची प्रज्ञा अचल झाली आहे असं समजून घे. प्रसादे सर्व दुःखाना महानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते. काय व्हायला पाहिजे? स्थिती झालेली आहे पहा. प्रसादे सर्व दुःखानाम, प्रसन्नता पाहिजे. देखे अखंडित प्रसन्नता. सकाळी प्रसन्न आहे संध्याकाळी गेला नव्हे, जो अखंडच प्रसन्न आहे. कारण त्याची प्रसन्नता बाहेर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसल्यामुळे तो अखंडच प्रसन्न आहे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता. चित्त अखंड प्रसन्न असल्यामुळे तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. संसार दुःख तिथे येतच नाही. स्वप्नातल्या गोष्टी जशा जागृतीत येत नाही उपयोगाला नाहीत आणि जागृतीतल्या स्वप्नात उपयोगा नाही, तसं ह्या एका पारमार्थिक पातळीवर तो वावरत असल्यामुळे कुठल्याही ऐहिक गोष्टीचं आकर्षण किंवा ते मिळणं किंवा न मिळणं ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. म्हणजे रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू. ज्याच्या जठरामध्ये अमृताचा झरा आहे तया क्षुधा तृषेच्या आडदरू काहीची नाही. आता अमृतच तिथं असल्यामुळे आता मला भूक लागली, आता मला तहान लागली असं काही होत नाही. तो तृप्तच आहे, नित्य तृप्त, आत्मतृप्त, आत्मरत, आत्मक्रीड असे शब्द वापरले. तो आताच रंगून राहिलेला आहे, बाहेरच्या गोष्टीचं भान नाही. तैसे हृदय प्रसन्न होय. केव्हा तरी अनुभव घ्यावा आपण, हृदय प्रसन्न आहे का आपलं बघावं क्षणभर तरी निदान. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख काहीचे काही आहे. हृदय जर प्रसन्न असेल आपलं तर दुःख आहे कुठं? तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी राहायला हवी असेल तर चित्त अत्यंत प्रसन्न पाहिजे. आणि चित्त प्रसन्न असेल म्हणून ध्यानाला बसताना सुद्धा प्रसन्न मन गगनी रिगता गगन रूप होते सर्वथा असं म्हटलं. ध्यानाला बसताना देखील मन अत्यंत प्रसन्न असलं पाहिजे. प्रसन्न मन जर असेल तर ते ऊर्ध्वगामी होतं आणि त्यामध्ये रंगतं. ते तापैसी बुद्धी राहे, मग सहजच बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी राहते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. निर्वात ठिकाणी, ज्या ठिकाणी वाद नाही, वारा येत नाही, अशा एखाद्या कोनड्यात समजा दिवा ठेवला असेल त्याला कंप नाही, ती ज्योत शांतपणे जळत असते, त्याला कंप येत नाही. तैसा स्थिर बुद्धी. आपल्याला बुद्धी स्थिर करायची. स्वस्वरूप योगयुक्त असा तो झालेला आहे, योगयुक्त झालेला आहे, जे जीव शिवरूप झालेला आहे, स्वस्वरूपाच्या ठिकाणी बसलेले आहे आणि बुद्धी अत्यंत स्थिर झालेली आहे. अशी सगळी लक्षणे यायला पाहिजे. ये युक्तीची कडसणी. ही युक्ती आहे. काय करायला पाहिजे ते चित्त प्रसन्न करायला पाहिजे, स्वरूपाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आनंदरूप होण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे. आपण नीट समजून घेऊन तो प्रयत्न केला पाहिजे. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी. ही युक्ती ज्याला कळली नाही त्याचं काय होतं, म्हणजे आपलं काय होतं ते सांगताय. तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. तो विषयामध्ये सापडतो. ज्याला युक्ती कळत नाही की विषयाचं सेवन कोणत्या पद्धतीनं करायचं, कोणत्या बोधाने करायचं, हे जर लक्षात आलं नाही तो सापडला विषयात. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा. त्याला स्थिर बुद्धी कशीही नाही, अत्यंत चांचल्य त्याच्यामध्ये. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. आणि स्थैर्य यावं अशी आस्थाही नाही आहे.
म्हणजे मुळात स्थैर्य नाही आहे, पण ते मिळायला पाहिजे अशी जी आस्था पाहिजे ती आस्थाही त्याच्याजवळ नाही. निश्चयत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा. आता एकामधून एक कसं आहे बघा. आता निश्चयत्वाची भावनाच जर नसेल तर शांती केवी अर्जुना आपू होय. शांती हवी असेल मनबुद्धी निश्चळ व्हायला पाहिजे. मनबुद्धी निश्चळ व्हायला हवा असेल तर विषयापासून ते सुटायला पाहिजे. म्हणजे आवश्यक ते विषय घेताना सुद्धा त्यात गुंतलं नाही पाहिजे. म्हणजे सुरुवात जी होती ती विषय इंद्रिय इथं पासून मनबुद्धी स्थिर करणं आणि शेवटी शांतीपर्यंत पोहोचणं असा सरळ मार्ग आहे. आपण कुठं अडतोय तेच बघावं तर बहुधा ध्यायतो विषयान पुंसा इथंच आपण अडकतो. त्या विषयाच्या चिंतनात रमतो. मग शांती कुठं, अशांतस्य कुठं सुखम म्हटलंय त्याने. तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, शांती असावी असं वाटतच नाही. आपण जर म्हटलं चला आता शांत बसूया, करमत नाही का. आजूबाजूला कुणी नाही काय आणि एकटंच बसलं म्हणजे करमतच नाही. म्हणजे शांती आपल्या जीवाला हवी आहे हे देखील माहिती नसतं. सारखं धडम 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 काय ते आवाज काढत असतात, उड्या मारत असतात, लोकांच्यात जात असतात. एकांतात बसून तर पहा किती आनंद आहे, तो शांत आहे वाटतंय ते. पण रजोगुण तमोगुण असेल तर त्याला शांती नकोच असते, त्याला नाना गोष्टी पाहिजे असतात. सत्वगुणी माणसाला शांतीची अपेक्षा असते आणि तशी जर शांती मिळत गेली तर त्याचा सत्वगुण आणखी वर्धिष्णू होत जातो. आणि रजोगुणी तमोगुणी माणसाला स्वस्त बसवतच नाही. नसलं काही काम तर उकरून काढतील आणि काहीतरी करत बसतील. म्हणते बघा, जे शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरवणी न रिगे काही. ते तर सुख नाही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न असे. मोक्ष हवा आहे ना, पाप्याला मोक्ष नाही. तुम्हाला शांती हवी आहे ना, ही सगळी विषयांची गडबड बंद करा तर शांती मिळेल. विषयांची गडबडही पाहिजे आणि शांतीही पाहिजे, दोन एका ठिकाणी जमणार नाही. जिथं आहे तिथं सुख समाधानी आहात का, नाही. नोकरी चांगली चालली आहे ना, हो पण ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे, ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे. धावतायत 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 आहे तो क्षणही हातातला जातो आणि मृगजळासारखं मागं धावतायत आणि लक्षात येतं की मृगजळच आहे ते सुख तो क्षणही आपण घालवला आणि पुढचंही हातात येत नाही. अशी बहुसंख्य लोकांची स्थिती असते. देखे अग्नी माझी धापती ती बीजी काही बीजे करी विरुडती तरी अशांता सुख प्राप्ती घडू शकेल. असं अशक्य गोष्टी काय ते त्यांनी सांगितल्या. बी आहे, अग्नीमध्ये टाकलं, भाजलं आणि पेरलं, उगवणार का ते. म्हणजे अग्नीमध्ये भाजलेलं बी जर का पेरून उगवत असेल तरच अशांत माणसाला सुख प्राप्ती शक्य आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. भाजलेले बीज जसं उगवत नाही तसं अशांत माणसाला सुखाची प्राप्ती होणार नाही. सुख हवं असेल, शांती पाहिजे. म्हणून अयुक्तपण मनाचे, अयुक्तपण याचा अर्थ मनाचं चांचल्य. ज्याला मनाला संयम नाही, स्थिर नाही असं जर मन असेल त्याची सर्वस्व दुःखाचे. दुःखाला कारण काय असं विचाराल, हे मन दुःखाला कारण आहे. या कारणे इंद्रियांचे दमन निके. मग मुळात इंद्रियाचंच दमन करा पहिल्यांदा. मनाचं शमन, इंद्रियांचं दमन. शम दम दोन्ही सांगितलेले आहेत. त्यामुळे इंद्रियांना आवरा, मनाला ताब्यात ठेवा, तरच शांती आणि सुख मिळण्याची शक्यता आहे. सामान्यतः आपण काय करतो, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती. इंद्रियाने मागितलं काही चाललं, ते तरलेची न तरती विषय सिंधू. ते कधीही या विषय संग्रहातून पलीकडे जाणार नाही. मनात आले की चालले, इंद्रियाने मागितलं की चाललं. जैसी नाव थडीये ठाकता जरी वरपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागवता पावो पावे तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. नाव अगदी कडेकडेला पोचत होती पण काहीतरी घडलं आणि ती पुन्हा बुडाली पाठीमागे. तसं प्राप्त झालेला पुरुष आहे, तिथपर्यंत आलेला आहे, झालेलाही आहे. परंतु त्यांनी देखील जर इंद्रिय कौतुकाने लाळली, याचा अर्थ कौतुक जर केलं तरी पुन्हा संसारामध्ये दुःखामध्ये सापडला. म्हणून प्राप्त पुरुष झाल्यावर देखील अतिशय संयमित असतात. आणि त्यांना संयम करायला फारसा अवघड जात नाही, कारण त्यांनी वर्षानुवर्षे त्या इंद्रियांना आणि मनाला असं काही वळण लावलेलं असतं की ते त्याच्यामध्ये सापडत नाही. पण सावध जर नसेल तर सापडतो. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे अर्धवट साधना झालेली असली की तो त्याच्यात सापडतो, तो बुवा महाराज होतो, तोही खाली येतो आणि त्याच्याकडे जाणारी मंडळी खाली येतात. फार सावध राहायला पाहिजे. तस्माद यस्य महाभावो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये ती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. सगळ्या साधनेचं उद्दिष्ट काय असं जरी विचारत तर आपली इंद्रिये आपल्या ताब्यात आणणं. देखे कूर्म जिया परी उवाईला आवे व पसरी. पुन्हा कासवाचं उदाहरण दिलंय. तो जसा अवयव जवळ घेतो, जेव्हा हवं तेव्हा मोकळे पसरतो, ना तरी इच्छा वसे आवरे आपणची. जेव्हा मनात आले की नाही बा इकडे आहे, ताबडतोब आवडतो. तुकोबांच्या ठिकाणी, सगळ्या संतांच्या ठिकाणी त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न पुष्कळ केला. पैसे देऊन म्हणा किंवा आणखी काही देऊन म्हणा, त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला होता, पण ते सावध होते, ते कशातही सापडलेले नाही. तैसी इंद्रिये अपैती होती. इंद्रिय जर स्वाधीन झाली आणि जयाचे म्हणितले करती, इंद्रियावर आपला ताबा, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं म्हणावं. आता आणि काही गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुला सांगेन. तुला आणखीन एक पूर्णत्वाचं चिन्ह सांगतो. काय सांगितलं? या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. ज्या ठिकाणी देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहिले. ज्या परमार्थाच्या ठिकाणी सर्व भूत मात्र झोपलेली असतात, त्या ठिकाणी हा जागा असतो. आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो. आणि ज्या ठिकाणी जीव जागृत असतात, काय राजकारणात काय झालं, बाहेर बाजारात काय मिळणार आहे, कुठं काय स्वस्त आहे, कुठं सेल लागलेला आहे, कुठं लग्न आहे, तिथं काय करायचं आहे, जागृत सगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी हा निद्रिस्त असतो. तो म्हणतो ठीक आहे, चालू दे तुमचं काय चाललेलं आहे, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. त्यालाच मुनीश्वर म्हटलेला आहे. आणखीन एक लक्षण फार सुंदर सांगितलेलं आहे. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतीम आपनोती न कामकामी. त्या उदाहरण त्यांनी दिलंय. पार्था आणि काही परी तो जाणू येईल अवधारी. आणखी एक लक्षण आहे त्याचं की ज्यामुळे त्याला आपल्याला जाणता येईल. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. सागराची उपमा नेहमी अशा महापुरुषांना दिलं जातं की सागरामध्ये जसं अक्षोभता अखंडित, सागर जरी सरिता ओध समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादा न संडी. याचा अर्थ असा की अनेक नद्या येऊन सागराला मिळतात, पण पावसाळ्यामध्ये सागराला पूर आला बा असं काय होत नाही ना. तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पारता समुद्र जैसा. किंवा उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटल्या म्हणून सागर आटला असं कधी होतं का? तो पावसाळा असो नाही तर उन्हाळा असो, त्याचं जेवढी जी काय मर्यादा आहे त्या मर्यादेतच तो राहतो. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी. तशा रिद्धी सिद्धी जरी त्याच्या वाटेत आल्या, प्राप्त झाल्या त्याच्या साधनेनं, तरी त्याच्या बुद्धीत फरक पडत नाही. आणि न पवता न बाधी अधृती तयाते. पण समजा नाही मिळाली तर त्यामुळे त्याचं धैर्य खचलं असं नाही. त्याला मिळाली, मला कशी मिळाली, ठीक आहे, तो त्याला मुळी गणतच नाही. देखे सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी. सूर्याच्या घरी म्हणजे जो सूर्या इतका प्रकाशमान जो आहे, ज्याचा ज्ञानाच्या प्रकाशाने जर असेल तर त्याला वातीचा प्रकाश दाखवणार का? किंवा तो दाखवला नाही, कान लविजे तरी अंधारी कोंडेल तो. सूर्याला वात दाखवली नाही त्यामुळे आता त्याला अंधार आला असं काही आहे का त्याच्या ठिकाणी? तो तुम्ही प्रकाश लावलात काय नाही लावलात काय, सूर्याच्या ठिकाणी त्याला काही महत्व नाहीये. तशाप्रमाणे देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी. त्याला काही महत्व देत नाही. तो विगुंतला असे अंतरी महासुखी, संसारी नाही, विगुंतला असे अंतरी. तो अंतरात त्या महासुखामध्ये असा गुंतलाय की रिद्धी सिद्धी आल्या काय गेल्या काय, मोठेपणा दिला काय न दिला काय, निंदा केली काय स्तुती केली काय, काय संबंध त्याचा नसतो. जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पावळे म्हणे, तो केवी रंजे पाली म्हणे भिल्लांचे ने. त्याच्याजवळ असं काही वैभव मिळालेलं असतं आत्मसुखाचं की त्यामुळे इंद्रभुवन देखील त्याला यकश्चित वाटतं. तर त्याला भिल्लाचं झोपडं त्याचं आकर्षण वाटेल का कुठे? जो अमृताशी ठेवी तो जैसा कांजी न सेवी. अमृत देखील त्याला तुच्छ असतं त्याच्या पुढे. तो जसा कांजीला हात लावत नाही तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. तसा जो आत्मसुखामध्ये रंगून गेलेला आहे त्याला रिद्धी सिद्धीचं महत्व काही नसतं. पाठा नवल हे पायी जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होते. स्वर्ग सुख जिथं ज्याला
यकृश्चित वाटतं, त्याच्या पक्षी रिद्धिसिद्धीला काही महत्व नाही. पण सामान्यतः माणसं जे आहे ते रिद्धिसिद्धीमध्येच रंगून जातात. विहाय कामान यत् सर्वान् पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांती माधी गच्छति. शांती कुणाला प्राप्त होते? ऐसा आत्मबोधे तोषला परमानंदे पोखला. आत्मबोधाने संतुष्ट आहे, त्या परमानंदाने पोखला गेलेला आहे. तोच स्थिर प्रज्ञो भला ओळख तू. तो स्थिर प्रज्ञा आहे, समजून घे. तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडोनी. अहंकाराचा दंडित केलेला आहे, टाकून दिलेला आहे, सगळ्या कामना सोडून दिलेल्या आहेत. आणि मग विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. मग तो सगळ्या विश्वात विश्व होऊनच फिरत असतो. तो जिथं जाईल तिथं त्याचं स्वागत असतं, पण त्याला कशाचीच कुणाकडून कसलीच अपेक्षा नसते. त्यामुळे तो कुठेही जरी गेला तरी आनंदात या बसा, त्याच्या संगतीत जो येईल त्याला आनंद असतो. एषा ब्राह्मी स्थिती ही पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, त्याला सीमा नाही अशी ब्रह्मस्थिती आहे. जे अनुभविता निष्काम, त्याचा अनुभव घेतल्यामुळे सहजच निष्काम झालेले आहेत, ते पावले परब्रह्म अनायासे. ते सहजच परब्रह्माला पावले. म्हणून निष्कामता येणं अत्यंत महत्वाचं आहे. निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. सर्व असताना कोणतीही कामना नसणं आणि नसलं तरी काही नसणं. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आठ ठाको न सके चित्ता प्राज्ञा जा. ते चित्रूपात मिळून गेलेले असल्यामुळे देहांती जी व्याकुळता सामान्य माणसाला येते देहबुद्धीच्या पोटी, की आता देह कसा पडायचा, आमच्या पैशाचं काय, आमच्या गोष्टीचं काय, हे काहीही त्याला नसतं. देहांतीची व्याकुळता नसेल आणि म्हणून आड ठाको न सके चित्ता, काहीही आड त्याला येत नाही. सहजच तो देह टाकतो. जशी सर्पाने काट टाकावीन पुढे जावं तशाप्रमाणे तो सहज जातो. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगता अर्जुनाप्रती. अशा स्थितीचं वर्णन जे आहे ते अर्जुनाला सांगितलं, ते संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं, आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सोपं करून सांगतायत. अशा तऱ्हेचा हा जो आहे हा दुसरा अध्याय ज्ञानाचा आज आपण घेतला आणि सेवेसाठी आपण यथाशक्ती समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर चिंतन व्हायला